नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्वरांजली आणि आज आपण पाहणार आहोत की नेमकं उत्तरं कशी लिहायची, तेही एखाद्या पाठावर जे प्रश्न असतील तर पूर्ण मार्क मिळण्यासाठी उत्तरं आपण कशी लिहायला हवी, त्याचं सूत्र नेमकं काय असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, एका उदाहरणाला जोडून हे तिन्ही पॉईंट आपण समजून घेऊया. तर मी ते एक उदाहरण घेते, ते म्हणजे आरमार. शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीचं काम हाती घेतलं होतं. तर त्याबद्दल जर आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर पाहूया कसं, त्याची प्रस्तावना कशी येते ते पाहूया. तर प्रस्तावनेमध्ये आपण हे लिहू शकतो की त्यांना गरज का वाटली की आपण आरमार उभं करावं कोकण भागात. तर ती गरज आपण इथं मांडू शकतो. मी तुम्हाला सांगते गरज म्हणजे काय, तर जे समुद्रातून सागरी भागातून जे किनाऱ्यावर हल्ले होत होते, इंग्रजांचे, पोर्तुगीजांचे, सिद्धी होते, त्यात अजून डच लोक पण होते. तर या सगळ्यांच्या हल्ल्यापासून स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आरमार उभं केलं. तर आरमार उभं करण्याचं ठरवलं. तर ही झाली आपली प्रस्तावना. चला पुढचा पॉईंट पाहूया. आपला पुढचा पॉईंट म्हणजे मुख्य उत्तर. तर आपल्याला आता शिवाजी महाराजांचा आरमार याबद्दल आपण मुख्य उत्तर काय असेल आपलं, की आरमार उभं करण्याची जबाबदारी कोणावर सोपवली गेली, कोणते अधिकारी होते ते, त्यांनी कसं काम केलं, त्या सुरुवात कुठून झाली, त्यानंतर त्यांचं योजना काय होती आरमार उभं करण्यासाठी, त्यासोबत आणखी काय केलं, कोणते प्रसंग घडले, हे सगळं आपण यात मुख्य उत्तरात मांडू शकतो. आणि तुम्ही हे या उत्तराची प्रॅक्टिस करा. सगळ्या विषयात तुम्हाला धड्यावरच्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं लिहायला खूप मदत होणार आहे. चला तिसरा पॉईंट पाहूया. तर तिसरा पॉईंट आहे, ह्यात बऱ्याच गोष्टी येतात. तर बोध, दुसरा म्हणजे परिणाम आणि तिसरा म्हणजे शेवट. आता हे बघा, मी समजून सांगते. बोध म्हणजे एखादी कथा असेल, आपल्या मराठी विषयात किंवा हिंदी विषयात असतं. तर कथा असेल तर त्याचा बोध लिहू शकतो, की किंवा त्यातल्या जे पात्र आहेत, त्या कथेतली जी पात्र आहेत, ज्यांच्याविषयी ती कथा आहे, तर त्यांना काय बोध झाला ते लिहू शकतो. तर परिणाम, तर आता आपण आरमाराचं उदाहरण घेतलं तर त्याचा परिणाम काय झाला, त्यामुळे कोणत्या सोयी झाल्या आणि त्याचा परिणाम नेमका काय झाला, जे सागरी मार्गातून हमले होत होते तर त्यावर काय परिणाम झाला हे आपण लिहू शकतो. तर हे आपण इतिहासात आणि भूगोल अशा बऱ्याच गोष्टींमध्ये हे यूज करू शकतो. परिणाम हे इतिहास आणि नागरिकशास्त्रामध्ये तुम्हाला खूप छान उदाहरणं पाहायला मिळतील. जर तुम्हाला हे उत्तराचं ही जी रचना सांगितली मी, तर ह्या तुम्ही माझ्या चॅनलवरती बाकीचे व्हिडिओ आहेत, तर त्यात तुम्ही माझ्या उत्तरांमध्ये हे जुळतंय का नाही हे पाहू शकता. आणि तो म्हणजे शेवट. तर शेवट कसा करायचा, आपण एखाद्या उत्तराचा शेवट कसा करायला हवा हे तुम्ही माझ्या बाकीच्या उत्तरांमध्ये सुद्धा अभ्यासून पाहू शकता. उत्तराचा शेवट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर शेवटचा पार्ट कसा हवा, आता हे जास्त जे विषय असतात तसे शास्त्र वगैरे असतात, नागरिकशास्त्र किंवा ज्यामध्ये असं आपण पॉईंटमध्ये उत्तर लिहायला हवं, यात एवढा शेवट ह्या मुद्द्याचा एवढा विषय येत नाही. पण तरीही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि कारण हे जे मराठी हिंदी विषयातले जे धडे असतात त्यासाठी हे स्ट्रक्चर म्हणजे ही रचना उत्तराची जर तुम्ही वापरून पाहिली तर 100% मी गॅरंटी देऊ शकते तुम्हाला पूर्णपैकी मार्क मिळणार. ह्यातला एक पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवून उत्तर लिहिलं तर तुमचा पहिला नंबर पक्का. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर पुढच्या व्हिडिओमध्ये असं वाटत असेल की कविता जी असते त्याच्यावर आलेले जे प्रश्न असतात ते कसे लिहायचे किंवा मोठे प्रश्न असतात तर ते आपण छान प्रकारे कसे लिहायचे आणि त्या उत्तर लिहिण्याच्या प्रकाराचे सूत्र काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक पर्यंत पोहोचवा. मी तो व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल.